आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मला आठवतं त्यावेळेस मी मुंबई बँकेचा उपाध्यक्ष आणि त्यावेळेचे सेवायोजन अधिकारी सुभाषकरण होते। त्यांनी या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून एक स्वयंरोजगार मेळावा होता आणि मला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं की या सेवा संस्थांना तुम्ही मुंबई बँक कसं प्रगती होऊ शकतो। पण मी तिथे गेल्यानंतर ही सगळी मंडळी माझ्या आजूबाजूला जी बसलेली आहे ती समोर बसलेली होती आणि अतिशय म्हणजे त्यांना असं वाटतं की मी कर्ज द्यायला त्याचे पैसे घेऊनच आलो आहे। त्यांना बेरोजगारच्या व्यथा मी पण पाहिलेल्या आहे। तर एकंदरीत माझ्या लक्षात आलं सरकारने आपलं दायित्व काढलेलं आहे, एम्प्लॉयमेंट बंद केलेलं आहे आणि लोकांना रोजगार देण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून या सेवा व बेरोजगार संस्था बचत गट करा आणि आपलं जे रोजगार देण्याचं जे दायित्व आहे ते त्यांनी लोकांवर ढकलून दिलं। मी त्या मुलांना ज्यावेळेस विचारलं बाबा तुम्ही सेवा संस्था काढलेली पॉप्स ऍक्ट नुसार काढलेली आहे, तुम्हाला याचं ऑडिट होतं, याचं मंथली मिटिंग होतं, हे माहिती आहे का? त्यांना काहीच माहित नव्हतं। या सगळ्या मुलांना संघटित केलं आणि यानंतर जे आता जे तुम्हाला ते सामोरं गेलेलं आहे हे बृहन्मुंबई बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचं फेडरेशन स्थापन केलं। कारण माझ्या लक्षात आलं की ह्या गोष्टी 2000 साली माझ्या लक्षात आल्या होत्या की यांना आपण एकत्र केलं पाहिजे। प्रत्येक कोरोनाला भांडल्याशिवाय यांना न्याय मिळणार नाही आणि तसंच आपण भांडत हे काम महापालिकेचं मिळवलेलं होतं। मला आठवतंय फाटक साहेब त्यावेळेस कमिशनर होते आणि फाटक साहेबांना आम्ही या फेडरेशनच्या माध्यमातून आपण निमंत्रित केलं होतं सायंकाळ आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादा रजिस्टर्ड ट्रस्ट काम करतो आणि एनजीओज काम करतात, तर मग ह्या बेरोजगार आणि सेवा संस्था आमचं एम्प्लॉयमेंट कार्ड या मुलांचं रद्द झालंय आणि त्यांना सरकारने सांगितलं की तुम्ही स्वयंरोजगार या सेवा संस्थांमार्फत रोजगाराची निर्मिती करून घ्या, मग तुम्ही का काम देऊ शकत नाही। मला सांगण्याला अभिमान वाटतो या ठिकाणी फाटक साहेबांच्या अगोदर मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयसिंह पाटणकर साहेब होते। आम्ही हा जेव्हा त्यांना मुद्दा सांगितला त्यांना ते पटला, कारण का त्यांना त्या सहकाराच्या बाबतीतले जे ज्ञान होते त्यांना आम्ही सांगितलं की एक सहकारी संस्थेमध्ये साधारणतः कमीत कमी 25 सभासद आहेत, पण 25 सभासदांचे प्रत्येकाच्या घरात 5 मेंबर असले तर एवढ्या लोकांना एका सभासदामुळे त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार आहे। आणि मग त्यांनी प्रायोगिक तत्वानं आम्हाला पहिलं काम कुठलं दिलं असेल या बेरोजगार संस्थांना, तर महापालिकेमध्ये जे ड्रेनेजचे लाईन असते नाले सफाईचं म्हणजे अतिशय किचकट काम, गाळ काढण्याचं काम होतं। परंतु मला सांगायला वाटतं की या मुलांनी ते सुद्धा काम करून पाटणकर साहेबांना दाखवून दिलं की आम्ही हे करू शकतो आणि त्यामुळे मग त्यांनी आम्ही त्यांना मग त्यावेळेस म्हणून सुरुवातीला हैदराबाद पॅटर्न होता महापालिकेने काढला होता, त्याच्यानंतर दत्तक वस्ती आली, तसं स्कीम येत गेली। त्यावेळेस त्यांचे पीओ ते सुधीर नाईक त्यांना त्यांनी बोलून घेतलं, एक जॉईंट मिटिंग लावली आमची आणि जे जे काम मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढ्या एनजीओ करतायत ती एनजीओ करणारी सगळी कामं तो एनजीओ तो चॅरिटी ऍक्ट खाली ट्रस्टमध्ये रजिस्टर आहे, परंतु ह्या सहकारी संस्था आहेत यांचे एम्प्लॉयमेंट कार्ड रद्द झालंय आणि यांना रोजगाराच्या निर्मितीसाठी सरकारने सहकारी तत्वावर संस्था दिली, त्यामुळे प्रायोरिटी यांना काम द्या आणि ते कामाला आपल्याला सुरुवात झाली। हैदराबाद पॅटर्न काम मिळालं, नंतर दत्तक वस्ती मिळालं, नंतर स्वच्छ मुंबई अभियान हे झालं, नावं बदलत गेली पण कामं करणाऱ्या संस्था त्याच होत्या। आणि जसं आमच्या कानडीने सांगितलं अतिशय महत्वाचं अतिशय वाईट काळामध्ये म्हणजे 13 वर्षामध्ये आमची सेवा होती त्या प्रत्येक सेक्टरमध्ये आमच्या महिला संस्था करत होत्या, सेवा संस्था करत होत्या, बेरोजगार संस्था होत्या, तर त्या संस्थांनी केलेलं काम जर चुकीचं असतं तर 13 वर्ष सलग काम दिलं नसतं। तुम्हाला माहिती आहे एखाद्या आस्थापनामध्ये आपण जर काम केलं आणि जर ते त्या जर ब्लॅकलिस्टेड करतात मग एवढ्या संस्थांना ब्लॅकलिस्टेड केलं नाही आणि आज हे अचानक कोणाला तरी असं वाटतं की आपल्याला याचं आपण टेंडरिंग करावं आणि आपण हे काम द्यावं। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे मी आता एनजीओ जो उल्लेख केला हे हैदराबाद पॅटर्न असो, दत्तक वस्ती असून दे किंवा स्वच्छ मुंबई अभियान असून दे, हे सुद्धा अभियान म्हणून राबवलं गेलेलं आहे। हे काय महापालिकेने टेंडर काढलेलं नव्हतं, फरक हा आहे हे अभियान राबवलं गेलं आणि आता निघते ते टेंडर निघते आणि त्या अभियानामध्ये जे अनुदान दिलं गेलं त्या संस्थांना ते पर व्यक्ती 4,000 पासून सुरुवात केली जातात 6,000 रुपये, म्हणजे 6,000 रुपये एका व्यक्तीला देणाऱ्या ज्या कामामध्ये ज्याच्यामध्ये आपल्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीमध्ये आलेल्या
की साधारणतः 300 कोटीचा खर्च हा 4 पट म्हणजे 1200 कोटी होणार आहे. ह्यांना मुलांना आत्ताच्या या तारखेला 6000 मिळतात, त्याला 21,800 पगार दिला. पगार कॉन्ट्रॅक्टर म्हणतो पगार दिला, मानधन आणि पगार म्हणजे आमची मागणी होती त्या मागणीमध्ये अनेक या सेवा व बेरोजगार संस्थांनी एवढं बोललंय की अधिकाऱ्यांनी या अभियान असताना कोर्टामध्ये सांगितलं नाही की हे अभियान आहे म्हणून, परंतु महापालिकेमध्ये कामगार नेत्यांनी त्या ठिकाणी कोर्टात केस करून अनेक आमच्याकडे असणारे सभासद वर्गाचे सभासद जे आहेत वर्गाचे त्यांना सुद्धा तुम्ही त्यांचा PF कापला पाहिजे. म्हणजे हे त्या ठिकाणी महापालिकेच्या एवढ्या सगळ्या संकटातून या लोकांनी काम केलं आणि कोविडच्या काळामध्ये महापालिकेचा कर्मचारी नव्हता पण बेरोजगार सेवा संस्थांचे सभासद काम करत होते. कारण शेवटी बेरोजगारी काय असते, घरातील चूल भेटली पाहिजे आणि म्हणून त्या काळामध्ये गेला त्यावेळेस अनेक अधिकारी वॉर्डामध्ये नावाचं महापालिकेचा कर्मचारी जेव्हा आमचे बेरोजगार सेवा संस्थांचे सभासद हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्या केअर युनिटमध्ये काम करले मग त्यांची संख्या हळूहळू वाढायला लागली. म्हणजे आपण म्हणतो ना हा मरतोय का नाही, मरतं मग जायला हरकत नाही, हे असं अशा भाषेत मी सांगतोय. त्यावेळी परिस्थिती तशी होती आणि अशा परिस्थितीमध्ये काम करताना या अतिरिक्त शिंदे यांनी टेंडर काढले. हे 7 तारीख आता या टेंडर निघाले, सॉरी 16 तारखेला टेंडर निघाले आणि 7 तारखेला त्याच्यावर निर्णय होता. म्हणजे आमच्याकडे आधी वेळ आहे, तसं ते म्हणजे कानाडी म्हणाले बरोबर आहे. शेवटी आपल्याकडे लोकशाहीमध्ये आज संबंध महत्वाचा आहे. शेवटी आज प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो याच्या माध्यमातून जर आवाज उठवला गेला नाही, कारण मी त्या दिवशी मिटिंग मध्ये होतो, माझ्याबरोबर विजय केदार होते, शरद साहेबांकडे मिटिंग झाली या विषयावर, तर उठता आम्ही त्यांना सांगितलं आमचा हा विषय नव्हता त्याच्या विषय त्यांच्यावर त्यांचा लक्ष देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हा वरतून शासनाकडे निर्णय आला आणि त्यांनी त्याची ती बोलवण करून टाकली. एक अनऑफिशियली सांगायला हरकत नाही. एक अधिकारी म्हणा मग काय तुमचा प्रॉब्लेम आहे, ते म्हणाले ज्यांनी टेंडर घेतलेले तुम्ही काम करा. म्हणजे आम्ही 6,000 रुपयांपर्यंत मानधनामध्ये 13 वर्ष मुंबईकरांची सेवा केली आणि आज तुम्ही 21,800 देऊन एका कंत्राटदाराला मोठं करण्यासाठी आमच्या ह्याच्यावर तुम्ही अन्याय करताय, हे अतिशय चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो खर्च 300 कोटीवर होत होता, म्हणजे ज्या अभियानामार्फत एका व्यक्तीला 6,000 रुपये मिळत होते, तिथे 21,800 म्हणजे जवळजवळ 15,000 रुपये हे मुंबईच्या करदात्यातून जाणारी उधळपट्टी आहे. जर एका वेळेस जर समजा 6,000 जे काम होत आहे ते तुम्ही 21,800 देऊन 15,000 रुपये आमचे करदात्यांचे सुद्धा तुम्ही ही उधळपट्टी करतात आणि कोणाला तरी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही टेंडर काढलेले आहे. तुम्ही एकंदरीत जर त्या टेंडरचं जर पाहिलं तर 25,000 रुपये त्यांनी फॉर्मची फी ठेवलेली कुठली बेरोजगार सेवा संस्था आणि त्याच्यामध्ये 419 कोटी त्याचा टर्नओव्हर असला पाहिजे. म्हणजे त्या टेंडर मध्ये ज्या मी आहे त्या ठळक मुद्दे तुम्हाला सांगतोय. EMD 13.98 म्हणजे जवळजवळ 14 कोटी EMD पाहिजे. म्हणजे आज 13 वर्ष ही सेवा करताना त्या बेरोजगार सेवा संस्थांनी आपल्या घरातले दागदागिने घाण घेऊन त्या संस्थांच्या सभासदांना पगार जाईल, वेळेत त्यांचा पगार जाईल. कारण का वेळेत पगार नाही गेला तर महापालिकेचे अधिकारी ऍक्शन घ्यायचे. आणि सगळ्यात माझा महत्वाचा मुद्दा आरोपाचा हा आहे की त्यावेळेस नगरसेवक होते, आज प्रशासक आहे आणि त्या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या कामकाजावर नगरसेवकांचं लक्ष असायचं. म्हणजे आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा काम करताना जे महापालिका काम करते त्या कामावर लक्ष ठेवण्याचं काम करत होतो. पण 13 वर्षात कुठल्याही नगरसेवकांनी या गोष्टीमध्ये तक्रार केली नाही किंवा 13 वर्षामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी तक्रार केली नाही किंवा 13 वर्षामध्ये टेंडर देताना तुम्ही काम योग्य केलं नाही, कुठल्याही संस्थेला ब्लॅकलिस्टेड केलं नाही. असं असताना सुद्धा हा जो घाट घातलेला आहे तो कोणाला तरी डोळ्यासमोर ठेवून गेलेला आहे आणि महापालिकेमध्ये जे प्रशासक म्हणून बसलेले आहे त्यांच्या कालावधीमध्ये होतोय. म्हणजे त्यांना विचारणार आज कोणी लोकप्रतिनिधी असल्यामुळे हे मोठ्या टेंडर काढले आणि हे टेंडर आता निवडणुका होतील तेव्हा होतील, परंतु हे 4 वर्षांची काढलेले टेंडर आहे. त्यामुळे भविष्यामध्ये 75,000 बेरोजगार आतापासून पुढे बेरोजगार तर होतीलच आलं लक्षामध्ये, परंतु त्याच्या मागे असणारे अनेक युनिट इथं फिजिकली फील्डवर करणारी मुलं मुली महिला आमच्या आहेत, परंतु त्याच्या मागे त्या बाकीची जी एजन्सीज आहेत इनडायरेक्टली काम करणाऱ्या त्या सुद्धा त्यांच्यावर या पडणार आहे. आणि या बाबतीमध्ये मला वाटतं आता
7 तारीखला निर्णय होईल. तर या बाबतीमध्ये आम्ही तुमच्या माध्यमातून शासनाला सांगतो याचा फेरविचार करा. शेवटी शासन हे मायक आहे. शासनाने ठरवलं तर ही गोष्ट दुरुस्त होऊ शकते. अनेक आज आमच्या मध्ये ही जी मुलं आहेत आज त्यांनी त्यांना 23-24 वर्ष त्यांना उभं करताना आम्ही वेगवेगळे आंदोलन करून या आझाद मैदानामध्ये आंदोलन करून 3 लाखापर्यंत आम्ही काम करून घेतलं. विनानिधीला त्याची GR काढायला लावली. शासनाला पटवून दिलं आम्ही की तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्शन बंद करून तुम्ही स्वयंरोजगार कक्ष केलाय. या कक्षाच्या माध्यमातून तुम्ही यांना वाऱ्यावर सोडू नका. हे करत करत आम्ही एवढी मुवमेंट आज जिवंत ठेवली आणि ही जिवंत मुवमेंट ठेवून आज त्यांचं सेकंड जनरेशन चालू होतं 23 वर्षामध्ये. आणि हे सेकंड जनरेशन चालू होत असताना अशा पद्धतीने हे टेंडर येणार आणि कुटुंबाची उपासमार होईल. याच्यामध्ये म्हणून सरकारने जर फेरविचार करावा आणि सरकारने जर फेरविचार केला तर आज येणाऱ्या या जे संकट आहे ते निश्चितपणे टळणार खात्री आहे. आणि त्या बाबतीमध्ये जर शासनाने अजूनही निर्णय घेतला नाही असं समजूया तर आम्ही हायकोर्टामध्ये याच्यावर जनहित याचिका आम्ही दाखल करणार आहोत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.